धन्यवाद अध्यक्ष महोदय। 2026-27च्या पुरवणी मागणीवर बोलण्यासाठी मी उभा आहे। पृष्ठ क्रमांक 27, भाग क्रमांक 39। सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली। संपूर्ण सदस्यांनी आता जे मांडलेलं आहे त्यालाच अनुरूप काही त्रुट्या जरी असल्या तरी पण त्या दुरुस्तीसह शेतकऱ्यांना एक दिलासा देण्याचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे। आज मी कृषी व सार्वजनिक आरोग्य या दोन विषयावर बोलण्याकरता उभा आहे। माझ्या मतदारसंघातील शेतकरी प्रामुख्याने कापूस, संत्रा, सोयाबीन, हरभरा, तूर उत्पादक आहेत। अध्यक्ष महोदय, शेतीला व शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी शेतीला जोडधंदा आवश्यक आहे। इथे जर फूड प्रक्रिया प्रकल्प, शीतगृहे, खाद्य प्रक्रिया उद्योग निर्मिती जर केली तर शेतकऱ्यांना थेट फायदा होईल। त्याचप्रमाणे फिनले मिल पण सुरू करण्यात यावी, त्यामुळे रोजगार उपलब्ध होईल, शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल। माझ्या मतदारसंघातील कृषी विभागातील तालुका कृषी अधिकारी यांच्यासह अनेक पदे रिक्त आहेत। ही रिक्त पदे भरण्यात यावी जेणेकरून शेतकऱ्यांचे कामे कुठे अडणार नाही। त्याचप्रमाणे अचलपूर येथील कृषी विभागाची इमारत अतिशय जीर्ण झालेली आहे। याबाबत शासनाकडे नवीन इमारत बांधकामाचा प्रस्ताव 3 ते 4 वर्षापासून प्रलंबित आहे। त्याबाबत मी शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे। माननीय कृषी मंत्री महोदय यांची भेट घेऊन पाठपुरावा सुद्धा केलेला आहे। माझी आपणास विनंती आहे की कृषी विभागाची प्रशासकीय इमारत बांधकामाचा प्रस्ताव मंजूर करून निधी उपलब्ध करून द्यावा। तसेच आरोग्य विभागाविषयी पृष्ठ क्रमांक 36 व भाग क्रमांक 56 याविषयी माझ्या मतदारसंघातील आरोग्य यंत्रणा ही कोलमडलेली असून किरकोळ उपचारासाठी अमरावती जावे लागते। आरोग्य यंत्रणा मजबूत करण्याकरिता अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात हृदयरोग, अस्थिरोग, मेंदूरोग सारखे सुपर स्पेशालिटी विभाग संपूर्ण क्षमतेने तज्ज्ञ डॉक्टरसह सुरू करण्यात यावे। नवजात बालकांसाठी तसेच मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांसाठी हक्काच्या बालरोग तज्ज्ञासह अतिदक्षता विभाग पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात यावा। अचलपूर उपजिल्हा रुग्णालय व चांदूरबाजार ग्रामीण रुग्णालय येथे किमान 10 खाटांचे कायमस्वरूपी पूर्णपणे मोफत सुसज्ज 100 खाटांचे कायमस्वरूपी पूर्णपणे मोफत सुसज्ज तज्ज्ञासह डायलिसिस सेंटर व ट्रामा केअर सेंटर तातडीने सुरू करण्यात यावे। चांदूरबाजार येथील ग्रामीण रुग्णालयात साधी जखम जरी झाली तरी अमरावती जावे लागते, रेफर करतात। त्याच्यामुळे हे रुग्णालय आहे की रेफर सेंटर हे समजत नाही। तज्ज्ञ डॉक्टर, स्त्री प्रसूती तज्ज्ञ यांच्यासह संपूर्ण स्टाफ तात्काळ येथे उपलब्ध करून द्यावा। तसेच शिरसगाव कसबा हे 35 ते 40 हजार लोकसंख्येचं गाव आहे। या गावाला लागून बरीच मोठी गावे आहेत, त्यामुळे तेथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा। तसेच स्त्री प्रसूती तज्ज्ञ, शिशु व बालरोग तज्ज्ञ कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यात यावे। उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय याचप्रमाणे संपूर्ण मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजनयुक्त नवीन रुग्णवाहिका पुरवण्यात याव्या। करसगाव, ब्राह्मणवाडा, थळी, घाटलाडकी, आसेगाव, पूर्णा, तळवेल, कविठा या आरोग्य केंद्रावर सुद्धा तज्ज्ञ डॉक्टर व परिचारिका यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी। आणि ज्या आरोग्य केंद्राच्या इमारती जीर्ण झाल्या येथील इमारतीसाठी व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा। या संपूर्ण अतिशय आवश्यक असलेल्या मागण्या मान्य करण्यात याव्या याकरिता आपल्या माध्यमातून मी शासनाचे लक्ष वेधीत आहे। मला बोलण्याची संधी दिली पुरवणी मागण्याच्या माध्यमातून अध्यक्ष महोदयांचे आभार व्यक्त करतो। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।